शिरपूर तालुक्यातील बबळाज येथे पौष शुद्ध पौर्णिमा दिनांक 25 व 26 जानेवारी रोजी नियमित वर्षाप्रमाणे श्री क्षेत्र नागेश्वर शिवार अजनाड बंगला येथे मोती माता देवीच्या 44व्या प्रकट दिनानिमित्त नियोजित यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। त्यात मोती माता यात्रा आणि अयोध्या येथील राम लल्ला प्रतिष्ठापना दिनाचे औचित्य साधून दिनांक 23, 24, 25 जानेवारी रोजी नागेश्वर सेवा संस्थानचे अध्यक्ष भूपेश भाई पटेल यांच्या सौजन्याने 3 दिवसीय गीता रामायण सत्संग प्रवचनाचे आयोजन केले होते। त्याचबरोबर परंपरेनुसार मोती माता परमभक्त मूर्ती संस्थापक स्वर्गीय मंडा आई यांच्या बबळाज येथील निवासस्थानी दिनांक 24 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता देवीच्या प्रसादी भोग आणि तसेच ध्वजाची ब्रह्मलीन राष्ट्रीय संत श्री लक्ष्मण चैतन्यजी बापू यांचे कृपापात्र शिष्य संत श्री आनंद चैतन्यजी महाराज भांबरवाडी तालुका कन्नड यांच्या हस्ते विधिवत भोग प्रसादाचा व ध्वज पूजनाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते। दिनांक 25 जानेवारी गुरुवार रोजी सकाळी 8 वाजता मोती माता परमभक्त स्वर्गीय मंडाई यांचे कनिष्ठ सुपुत्र व मोती माता पुजारी परशुराम महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मोती मातेचा व गुणा महाराजांच्या आगेवान ध्वजाची मिरवणूक बबळाज येथील सर्व जाती धर्माच्या लोकांनी मिळून काढली व नागेश्वर परिसरातील मोती माता मंदिरावर ध्वज नेण्यात आले। त्यानंतर ठीक 9 वाजता परमपूज्य संत श्री आनंद चैतन्यजी महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला। तदनंतर मोती मातेची विधिवत पूजा आरती झाल्यानंतर भाविकांनी मनोभावे मातेचे दर्शन घेतले। या प्रसंगी परमपूज्य संत श्री आनंद चैतन्यजी महाराज, मानव विकास संस्थेचे भारतीय महासचिव तोताराम जाधव, धुळे जिल्हा परिषद सदस्य बेबीबाई कोटवाल, दर्यावसिंग जाधव, दरबार जाधव, जगन्नाथ महाजन, पद्मसिंग जाधव, अजमल जाधव, रवींद्र जाधव, पत्रकार राज जाधव, अनार जाधव, अशोक चव्हाण, रणछोड जाधव, गोविंद राठोड, संतोष जाधव, रोहिदास जाधव व विविध संघटनेचे पदाधिकारी व परिसरातील सर्व समाजजन मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर।